नमस्कार मित्रांनो, आपण विभूतिपादामधले सूत्र बघतोय. हे सूत्र समजून घेण्यासाठी आपण काही रंजक उदाहरणं देखील बघतोय. मात्र आज आपण सूत्रांच्या ऐवजी आपली जी सुरुवात आहे ती एका गोष्टीने करणार आहोत. ही गोष्ट आहे गुजरात मधल्या प्रल्हाद जानी यांची. काही लोक तर त्यांना चुनरीवाली माताजी असं देखील म्हणतात. प्रल्हाद जानी यांचा जन्म 29 ऑगस्ट 1929 साली गुजरात मधल्या एका गावात झाला. लहानपणापासूनच म्हणजे 11व्या वर्षापासून प्रल्हाद जानी यांची ओढ आध्यात्मिकतेकडे झाली. आध्यात्मिकतेची ओढ असलेले प्रल्हाद जानी यांच्यावरती अंबामातेची कृपा होती. अंबामातेची कृपा स्वतःवरती आहे म्हणून प्रल्हाद जानी स्वतः अंबामातेसारखं रूप धारण करायचे. स्वतःच्या शरीरावरती मातेची चुनरी, हातात लाल बांगड्या आणि अगदी नाकात नथ देखील ते घालायचे. म्हणूनच लोक त्यांना चुनरीवाली माताजी असं देखील संबोधायचे. इथे महत्वाचा मुद्दा असा होता, प्रल्हाद जानी यांची एक धारणा अशी होती की ते बराच काळ अगदी न खाता पिता देखील राहू शकतात. साधारण मनुष्य न खाता पिता अगदी 3 ते 4 दिवस व्यवस्थित जगू शकतो. मात्र त्यापुढे त्या व्यक्तीचं जीणं अगदीच मुश्किल होतं. म्हणूनच प्रल्हाद जानी जे न खाता पिता राहत आहेत त्यांच्यावरती शंका आल्याने भारताच्या अगदी DRDO या संस्थेने देखील त्यांची तपासणी करण्याचे ठरवले. ही तपासणी अगदी 2003 आणि 2010 या 2 साली करण्यात आली. ही तपासणी जेव्हा करण्यात आली तेव्हा प्रचंड डॉक्टरची फौज अगदी ह्या प्रल्हाद जानीवरती कडक पाळत ठेवून होते. या तपासणी अंडर काही फॅक्ट समोर आले. प्रल्हाद जानी हे काही न खाता पिता राहत होते. त्यांना अगदी गुळणा करण्यासाठी किंवा आंघोळीसाठी देखील पाणी अगदी मोजून मापून दिलं जाईल. या सर्व कालावधीमध्ये ते लघवी किंवा शौचास देखील जात नव्हते. हा निसर्गाचा अगदी चमत्कार होता की अगदी त्यांच्या सोनोग्राफीमध्ये आणि MRI मध्ये देखील नवीन पाण्याची शक्यता कुठून येते हे डॉक्टरांना कळेनासे होते. त्यांच्या ह्या सर्व कालखंडामध्ये त्यांच्या मेंदूमधल्या सूक्ष्म छिद्रातून काही द्रव्य स्रावत होते. ते लघवीपर्यंत पोहोचत होते. मात्र तिथून ते स्त्रव कुठे पुढे गायब व्हायचे ह्याच्यावरती अगदी वैज्ञानिक चमत्कार हा आहे असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. प्रल्हाद जानी यांचा जन्म अगदीच ऋषीमुनींच्या काळातला नव्हता, तर अगदीच 19व्या शतकातला होता. त्यांच्यावरची संशोधनं 2003-2010 साली झाली. म्हणजे नुकतीच ही संशोधनं पार पाडली. प्रल्हाद जानी यांनी जो आविष्कार जगासमोर मांडलाय त्याबाबत सुरुवातीलाच पतंजली ऋषींनी आपल्या पातंजल योगसूत्रामधल्या विभूतिपादामधल्या सूत्र नंबर 29 मध्ये लिहून ठेवलं. आपण हे सूत्र बघूया. कंठ कुपे शुक पिपासा निवृत्ती. सूत्रातील शब्दांचा आपण एक एक करून अर्थ समजून घेऊया. कंठ कुपे. कंठ म्हणजे इथे घशाच्या खाली हा जो कंठ दिसतोय त्याच्या खाली असणारा कूप आहे. कूप शब्दाचा अर्थ काय? खड्डा किंवा आपण विहीर देखील म्हणतो. तर कंठाच्या खाली असणारी ही जी पोकळी आहे, हा जो खळगा आहे, त्याच्यावरती जर योगी साधकाने संयम साधला, शुक पिपासा निवृत्ती. शुक म्हणजे तहान, पिपासा म्हणजे भूक, या दोघांची निवृत्ती म्हणजे हे दोघेही तहान आणि भूक हे दोघेही नाहीसे होऊ शकतात. एकंदरीतच घशाखाली हा जो खळगा आहे त्याच्यावरती योगी साधकाने संयम साधला तर तहान आणि भूक हे दोघही नाहीसे होऊ शकतात. काहीसा हाच भाग प्रल्हाद जानी यांच्या बाबत आपण बघू शकतो. थोडंसं विज्ञान समजून घेऊ. घशाजवळचा हा जो भाग आहे इथे अन्ननलिका आणि श्वासनलिका एकत्र येतात. एकत्र येण्याचे हे जे सूक्ष्म केंद्र आहे त्यालाच आपण कंठकूप म्हणतो. जेव्हा आपल्याला तहान भूक लागते तेव्हा मेंदूकडून या घशाला म्हणजेच कंठकूपाला आणि पोटाला सिग्नल जातात. तेव्हा आपण भुकेने व्याकुळ होत असतो. जेव्हा आपण अन्नप्राशन करतो किंवा पाणी पितो तेव्हा मज्जा संस्थेला काही शांतता जाणवत असते. ही झाली सामान्य व्यक्तीची पद्धती. मात्र जेव्हा योगी साधक या कंठकूपावरती संयम साधतो तो पूर्णपणे तहान भूक विसरून जातो. हे सूत्र समजून घेण्यासाठी आपण काही रंजक उदाहरणं बघूया. पावसाळ्यात ज्या बेडकांचा आपण डरावणारा आवाज ऐकतो हा आवाज उन्हाळा आणि हिवाळ्यामध्ये कुठे गायब होतो. हे बेडूकही अगदी आपलं कुठे दिसत नाही. बघा, हे बेडूक अगदी गायब कुठे होतात? पावसाळ्यात त्यांचा जन्म आणि उन्हाळा हिवाळ्यात त्यांचा मृत्यू होतो असं असतं का? तर अगदीच नाही. ते हायबरनेशन मोडवर जातात. ते जमिनीखाली जिथे अगदी शांत शीतल असा प्रदेश असेल त्या ठिकाणी हायबरनेशन अवस्थेमध्ये जातात.
म्हणजे आपण त्याला पूर्ण योगनिद्रा अवस्था असं देखील म्हणू शकतो. जर बेडूक आपल्या तहानभुकेवरती संयम बाळगू शकतात तर योगी साधकाने याचाच प्रमाण आपल्याला पतंजली ऋषींनी सूत्र नंबर 30 मध्ये दिले. आज आपण सूत्र नंबर 30 मधील रहस्य बघितलं. असं अनेक रहस्य आपल्याला अजूनही उलगडून बघायचं बाकी आहे. हे रहस्य तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा. आवडला असेल तर लाईक करायचं. तुमच्या मौल्यवान कमेंट्स, तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये टाका. आपल्या मित्रांसोबत शेअर करा. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.